नमस्कार मित्रांनो, बरोबर रान श्रेयस आज या ठिकाणी नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी आम्ही गडचिरोलीवरून एक टूर प्लॅन केलेला आहे. हा टूर आम्ही हेमलकसा या ठिकाणी जाऊन म्हणजे जाणार आहे, तिथे भेट देणार आहे. आता सकाळचे बरोबर 7 वाजलेले आहे. हा तुम्ही सूर्य पाहू शकता. सूर्य कुठे सूर्य नाही दिसत आहे, पण ठीक आहे. ही आमची गाडी या ठिकाणी तयार आहे आणि आम्ही आता जर्नीला सुरुवात करणार आहे. म्हणजे आपण पाहूया आता कशी होते आपली जर्नी. जोश दाखवा जरा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धूप टूट के कांच की तरह चुप गई तो क्या अब देखा जाएगा. आंधी आ गई दिल में है मेरे, चुप गई तो क्या अब देखा जाएगा. दिल है टूटा मेरा, मैं इश्क जला कर आ गया. या ठिकाणी आम्ही थोडा एक ब्रेक घेण्यासाठी थांबलेलो आहे. सगळे खूप गाणे म्हणत म्हणत या ठिकाणी जात आहेत. हाय गाईस, आता सर आपला पहिला स्टॉप कोणता राहणार आहे? आता आपण मार्कंडा मंदिर जाणार आहोत. आधी देवाचे दर्शन घेऊ. तर आम्ही चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव या मंदिरात आम्ही सर्वात पहिले जाणार आहे. ते खूप प्राचीन असं मंदिर आहे. ASI साईट म्हणजे ASI साईट रेकग्निशन त्याला आहे. तर जाऊया तिथे. आता तिथेच डायरेक्ट व्हिडिओ काढूया. आम्ही वापस सोडतो ना ते. ब्रेक घेऊन आलेले आहेत. चेहऱ्यावरून सांगत आहे की ब्रेक खूप चांगला आहे, यांच्यासाठी रिप्रेशन ठरलेलं आहे. या ठिकाणी आम्ही मार्कंडादेव या संस्थानामध्ये सध्या पोहोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही, पूर्ण असं दगडांनी बांधलेलं हे प्राचीन मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूयाच की यामध्ये काय काय नवीन असून अजून आपल्याला पाहायला मिळते. हा पूर्ण मागे तलाव आहे. शिव का नाम
या ठिकाणी आमचं मार्कंडा देव मंदिर हे पाहून झालेलं आहे. अतिशय सुंदर हे असं मंदिर बांधलेलं आहे. आता नेक्स्ट स्टॉप आपला बघूया आपण कुठे आहे. नाश्ता करायला चला. नेक्स्ट स्टॉप नाश्ता करायला. नाश्ता करूया. या ठिकाणी आम्ही सध्या नाश्त्याकरिता थांबलेलो आहे. नाश्ता आला नाही ना आपला. ड्रायव्हर अतिशय चांगल्या रीतीने गाडी चालवत आहे. नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. प्रचंड असा जोरदार नाश्ता या ठिकाणी झालेला आहे सगळ्यांचा. सर कसा होता नाश्ता, कसा वाटला तुम्हाला? अप्रतिम. त्यासोबत तो जो शिवडा आणि जी आपली मटकी आहे त्याचा स्वाद अत्यंत अप्रतिम होता आणि सगळ्यात वेगळा नाश्ता वाटला आपण इतक्या ठिकाणी केल्यापैकी. म्हणजे नेहमी आपण जसा नाश्ता करतो त्यापेक्षा एक वेगळा असा जसं म्हणजे होता नाश्ता. प्रणय सर तुम्हाला कसा वाटला नाश्ता? छान. सगळ्यांना नाश्ता आवडलेला आहे आणि क्वांटिटी एकच नंबर. बरोबर. आणि श्रेयसने 3 प्लेट दाबून खाल्ली. हरिओमनं चांगलाच रश्श्यावर ताव मारलेला आहे. आता तो रस्सा फेकणार आहे तो. भेटूया आता पुढच्या स्पॉटवर. वेळेस या ठिकाणी आम्ही लोक बिरादरी प्रकल्प जो आमचा फायनल स्टॉप होता या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. तर बघूया यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते. तर हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. चला तर मित्रांनो, आपण आलेलो आहो आता त्रिवेणी संगम बघण्यासाठी. आता आमची टोळी आणि आम्ही आता आम्हाला वैभव ठाकरे म्हणजेच शिवादा हा आता आपल्याला त्रिवेणी संगमविषयी माहिती सांगणार आहे. तर बघू शकता एकदम विहंगम असं दृश्य आहे आपल्यासमोर. दाखव एकदा Me old school, the Jay-Z, the city वाली and me देसी तरी. एकोणतीला जरा भी नाही, मनामध्ये खराबी नाही. Paparazzi तिच्या मागे daily crazy तरी. Why so shy? सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? काढायचं बी सर बोलणार भाऊ लावेल पाहा लागते. अरे लावेल वाटून राहिलं म्हणजे प्लांटेशन आहे सागाचं. कुठचं हा सर आहे. हे ताळीचे झाडं लावेलेत का सर? तर या ठिकाणी आम्ही अतिशय म्हणजे सध्या एका कोर एरियामध्ये आलेलो आहे जिथे येणं अतिशय अवघड होतं. अतिशय हा म्हणजे या ठिकाणी एक धबधब्याचा पॉईंट आहे, तो पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. तर बघूया आता. जसं तुम्ही आजूबाजूला पाहू शकता जाण्या येण्याचा मार्ग इथे खूप म्हणजे आम्ही कशी तरी गाडी आणली
आता पाहूया हा पॉईंट कसा आहे. तर एवढी मेहनत करून या ठिकाणी आलो तर Sous le soleil brûlant de la savane, les éléphants marchent avec leurs cabanes. Les girafes hautes touchent les étoiles, là où les lions font leur maraude royale. Dans les rivières, la danse des hippos, les zèbres galopent avec leurs potes. Les gazelles bondissent comme des pros, les babouins jouent en riant côte à côte. Chantons ensemble pour la terre-mère, pour les animaux qui vagabondent sans barrière. Des tambours dans le cœur et sur la terre, leurs histoires résonnent dans la clairière. Les hyènes rient fort dans la nuit noire, les crocodiles guettent sans un bruit. Les singes s'accrochent comme dans l'espoir, du baobab s'élève un doux cri. Peinture naturelle sur les troupeaux, le léopard chasse sans repos, les buffles avancent par troupeaux. आमचा हा शेवटचा स्पॉट पाहून झालेला आहे आणि सध्या आम्ही आता पुन्हा सनसेट पॉईंटकडे जात आहे. त्रिवेणी संगम या ठिकाणी आम्हाला सूर्याचा सनसेट पाहायला मिळतोय. तर चला आता भेटूया त्या सनसेट पॉईंटवर.